स्कूल के जमाने में जरूरी है ना, स्कूल तो जाना ही पड़ेगा। स्कूल नहीं तो हम लोग तो एक नहीं पढ़े लिखे अनाड़ी है, तो बच्चे लोगों को तो आगे होशियार करना पड़ेगा ना। बच्चे लिखे पढ़े रहेगा तो किधर भी आ सकते जा सकते, लिखे पढ़े रहेगा तो अपना अपना साइन करेंगे, सबका नाम बताएंगे। सब जन बोलते अच्छा पढ़ती लड़की, बोल के मैं बोलती सब अच्छे पढ़ती, मैं बोली सब तीनों नहीं पढ़ती, एक ही लिए पढ़ती, मैं बोली तो छोटी है। का खेल दिखाया, सब ने जादू देखा, अब हमें भी जादू सीखना है। उसको बालवाड़ी डाले तो पढ़ने लगी, घर में भी थोड़ा थोड़ा पहला पढ़ती थी, तो 4 साल लगी तो उसको बालवाड़ी डाली मैं, 1 साल बालवाड़ी में डाली, अभी तो स्कूल डाली। से हाथ धो कर खाना खाते थे, माँ से बातें करते थे। आ no la Barcelona. ती मला बालवाडी आवडते मम्मी, मी तिथेच जाणार, उद्या सकाळी पण मला घेऊन जा, असं म्हणजे तू पण बस आमच्या बरोबर, आम्ही तुझ्या पाठीमागे रुमाल ठेवतो। हे काय आहे? सांगते बाई अला आंबा आहे तर अ सांगते, कपापासून क असे म्हणजे ती सांगते हा कप आहे ना त्याला क क येतो कपामध्ये। तिला एखादं फळ दिलं खायला आंबा तर ती सांगते हा आंबा आहे, त्याला अ काढतात, त्याला एक काना देतात, वरती अनुस्वार देतात, मग ब काढतात। आमची टीचर आम्हाला असंच शिकवते। उंदीराला सापडली पेन्सिल, एका उंदीराला भूक लागली, त्याला एक पेन्सिल सापडली। आनंद वाटतो की आपली मुलगी शाळेतनं जाता बालवाडीच्या वर्गामध्ये तिला वाचायला येतं, त्यामुळे आनंद वाटतो। दिसतो कसा, दिसतो कसा, कापूस पिंजून ठेवलाय जसा, आमच्या बाजूलाच आहे ना बालवाडी, इतर मुलं जातात, मला देखील टाकायचं होतं बालवाडीमध्ये, त्यामुळे मी चौकशी करून मग तिथे टाकलं बालवाडी। शाळेमध्ये आपल्या मुलांना काहीतरी यायला पाहिजे ना, बालवाडीमध्ये बसून त्या बालवाडीमध्ये बसण्याचा सराव झाला की मुलं शाळेमध्ये बसतील। म्हणजे शाळेत गेले की मुलं रडून आईच्या पाठीमागे लागून येतात, बसत नाहीत। बालवाडीमध्ये जरा धीर येतो ना की आपण इथे बसलो आहे, मग तिथे शाळेमध्ये गेल्यावर वाटतं हा आपल्याला बसवून घेणार आणि घरी सोडणार, ह्या क्रमाने तिथे बसतील। मुक्त खेळ घेतो आम्ही, मुक्त खेळ म्हणजे खेळ असतो तो मुलांच्या हातून जो काय होतोय तो प्रकार करायचा, त्यांना दम नाही द्यायचं, जे काय करतात ते करू देत असं करायचं। आणि लाकडाचं काय बनवत होतात, काय काय बनवत होतात? घर। हा व्हेरी गुड। आणखीन काय, आणखीन काय लाकडाचं बनवत होतो सांग लवकर? गटार गटार हा गटार पण बनवत होतात, हा 2 बाजू लाकडून गटार। आणखीन काय, आणखीन दुसरं प्लेन, हा प्लेन, हा आणखीन काय? मोटर। आवडलं का? छान वाटलं? हा आता हे बघा टीचर प्रेमळ होत्या, आणखीन त्या खूप छान शिकवायच्या, म्हणजे अभ्यास त्यांना माहिती नव्हता, असं त्या अभ्यास खेळण्यामध्ये अभ्यास शिकवून घ्यायच्या त्यांच्याकडून। हे पहिला ह्याला पहिला नंबर यायचा ना लाईनीत, हे घे तुला दर घे। ही गोष्टींची पुस्तकं चित्रांसहित आकर्षक चित्रांची गोष्टींची पुस्तकं आम्ही मुलांना द्यायचो आणि मुलांकडून त्या चित्रांचं चित्रवाचन घ्यायचो आणि शिक्षिका एक सारांश रूपात गोष्ट सांगायची आणि मग ती प्रत्येक पानावरची गोष्ट वाचून दाखवायची। तर आमच्या असं लक्षात आलं की चित्रांवरून मुलं गोष्ट बरोबर सांगतात। बंदर और चूहा बिल्ली खीर बनाने का उपाय सोचते, फिर बिल्ली खीर बनाती है। बंदर और चूहा नहा रहे थे, फिर बिल्ली को बहुत जोर से भूख लगी थी, उसने थोड़ी सी खीर चीखी, उसे अच्छी लगी, उसने सोचा कि मैं थोड़ी सी और खा लेती हूँ, तो वो खाते खाते पूरा खीर खल्लास कर डाली। तर असं लक्षात आलं की मुलं शब्दचित्र लक्षात ठेवून वाचतात, तर आपण आता ह्या मुलांना वाचन शिकवायला पाहिजे। त्या पद्धतीचे आम्ही 4-5 ओळीचे टेक्स्ट घेतले आणि ते मुलांना पहिल्यांदा बोट ठेवून
वाचून दाखवली. सुरुवातीला बालवाडीच्या मुलांचं एवढं कॉन्सन्ट्रेशन नसतं, आपल्या कंट्रोल नसतो, पण हळूहळू एक आठवड्याभरामध्ये मुलं बोट ठेवायला शिकली. आणि त्यानंतर असं केलं की जे शब्द परत परत आले, पुनरावर्तन झालेले जे शब्द आहेत ते शब्द शिक्षिकेने इथे हे केले, पॉइंट आउट केले. हे बघा मी कसं केलंय बघा, असं तुम्ही करायचं, असं गोल करा बघू, करा. कुठे कुठे वारा शब्द आहे त्याला गोल करायचं, वाराला. वारा, आला, छान असे 2-3 शब्द ती मुलांकडून पॉइंट आउट करून घ्यायची आणि ते फळ्यावर लिहायचे. वारामध्ये कोणते अक्षर लपले माहितीये? व आणि र. व र. आता छान मध्ये कोणते अक्षर आहेत माहितीये? छ. छान मध्ये छ आणि न लपला. म्हणजे आपण वाक्यांवरून शब्दांवरून अक्षरावर आलो. मग मुलांना कळतं की अक्षर कुठून आले. आता मी तुम्हाला सांगते व, त्याच्यापुढे ल लावला, कोणता शब्द झाला? ल र. मग आम्ही र र लिहून ठेवला. आता कुठलं अक्षर लावूया रे? छ लावूया, छ र. आता कोणतं लावूया? न लावूया, न र. मग तेच शब्द परत वाचून घ्यायचे, म्हणजे वर, नर, छर, लर. तर एक लय राहते त्याला. आणि मुलांना लगेच अरे मला नवीन शब्द आला. म्हणजे हे जे त्यांचं वाचनाबद्दलचा कॉन्फिडन्स आहे किंवा जे मला येतं, मी करू शकतो, हे जे त्यांचं पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ह्याच्यामुळे येतो. मुझे गुब्बारे बहुत अच्छे लगते हैं, इनसे मुझे बड़ा मजा आता है. पाण्यावर पहा बदकांचे तवे, मोराला मात्र माळा रानात हवे. बाराखडीसाठी आम्ही खास पालकांशी बोललेलो होतो की बाराखडी आम्ही ज्या पद्धतीने घेतो त्या पद्धतीने तुम्ही घरी घ्या. कैसा भी वक्त निकालो 5-10 मिनट, इसमें ज्यादा वक्त नहीं लगता है और 2-3 बाराखड़ी लेने में कोई हर्ज नहीं. मैं नहीं बोल रही पूरी बाराखड़ी लेना है क से ज्ञ तक, लेकिन 4 अक्षरों की बाराखड़ी हर रोज ले सकते हो कि नहीं? पप्पा, पिप्पी, पुप्पू. हळूहळू त्यांचं जे मात्रा पण वाढवतो आम्ही, नवीन नवीन शब्द पण त्यांना शिकायला मिळतात आणि त्यातूनच तयार झाली तर 1-2 सिंपल वाक्य. वेडे बाळ केळे खाते, वेडे बाळ पेढे खाते, एकटेच खाते, जे जे हवे ते 60% रिझल्ट आहे की मुलं परिच्छेदाने शब्द वाचतात. मेरी मम्मी सब कहते कि मैं छोटी है तो पर भी पढ़ लेती. कहाँ पे पढ़ना है? ये किताब भर के, किताब पूरा इधर तक लास्ट तक है. क्या तुम्हें केक पसंद है? बहुत अच्छा लगता है.